नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी संदीप विठ्ठल सोनवणे या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इनपुट, आउटपुट आणि सीपीयू बद्दल माहिती घेतली आणि त्याच्यात कुठली उपकरणे असतात हेही बघितलं. तर सीपीयूची पण थोडक्यात माहिती आपण घेतलेली होती त्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण ती जरा डिटेलमध्ये समजावून घेऊ. कारण सीपीयू हा संगणकाचा मेंदू आहे आणि जर मेंदूच नसेल किंवा बंद पडला असेल तर काय होईल याची कल्पना करणंच अशक्य आहे, नाही का? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये कम्प्युटर बेसिक्स मध्ये आपण इनपुट, आउटपुट आणि प्रोसेसिंग बघितली होती. तर आज आपण प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे मुख्य भाग बघणार. कारण हा जो प्रोसेसर आहे तो संगणकाचा मेंदू आहे. तो अशा टाइप मध्ये दिसतो. हा असतो संगणकाचा मेंदू. हा सगळा तो इनपुट डेटा जो आहे तो पूर्णपणे प्रोसेस करायचं काम हा करतो आणि ह्याच प्रोसेसर मध्ये दोन युनिट असतात जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. त्याचं एकाचं नाव असतं एएलयू अरिथमॅटिक लॉजिकल युनिट आणि दुसरा आहे सीयू कंट्रोल युनिट. अरिथमॅटिकल लॉजिकल युनिट आहे ते गणितीय गणना करण्यासाठी वापरलं जातं आणि बाकीचे जे काही गोष्टी आहेत इतर गणित आणि लॉजिकल गोष्टी सोडून त्या सगळ्या गोष्टी कंट्रोल युनिट हँडल करतात. तर प्रोसेसर म्हणजे संगणकाचा मेंदू म्हणजे सगळी प्रोसेस दिलेल्या इनपुट प्रमाणे सीपीयू मधील उरलेल्या घटकांकडनं करून घेणं. लक्षात म्हणजे स्वतःचा तो प्रोसेस करतो इनपुट प्रमाणे प्लस जेवढे काही पार्ट्स आहेत कम्प्युटर मध्ये तर त्या पार्ट कडनं काम करून घ्यायचं काम सुद्धा त्याच आहे. पूर्ण जो आहे कॅबिनेट त्याला सीपीयू म्हटलं जातं आणि या सीपीयू मध्ये हे बाकीचे पार्ट्स असतात. तर मेन त्यातले कुठले पार्ट्स असतात तर सीपीयू बरोबर मुख्यत्वे काम करणारे पार्ट्स असतात प्रोसेसर स्वतः, दुसरा आहे रॅम, तिसरी आहे हार्ड ड्राईव्ह. ठीक आहे. आणि त्यांना या तिन्ही गोष्टींना जोडणारा एक मुख्य भाग म्हणजे तो आहे मदरबोर्ड. त्याला मदरबोर्ड ह्याच्यासाठीच म्हणलं जातं की आणि तो सगळ्या घटकांना धरून ठेवतो. जसं आपल्या घरात आपली आई आपल्या सगळ्या कुटुंबाला धरून ठेवायचं काम करते तसंच हा मदरबोर्ड हा सगळ्या सीपीयू मधल्या घटकांना धरून ठेवायचं आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं किंवा काम करण्याचं मीडियम बनतो म्हणून त्याला मदरबोर्ड म्हटलं जातं. ठीक आहे. त्या प्रोसेसर तर आपण बघितलं. त्याच्यानंतर रॅम. रॅम म्हणजे काय असतं तर रॅम ही तात्पुरती स्मृती असते. तात्पुरती स्मृती म्हणजे थोड्या वेळासाठी ती डेटा स्टोअर करते. ठीक आहे. डेटा साठवून ठेवते. पण जर समजा अचानक लाईट गेली किंवा कम्प्युटर आपण शटडाऊन केला, बंद केला तर ती ही साठवलेली स्मृती ही निघून जाते आणि अजून जेव्हा आपला कम्प्युटर स्टार्ट होतो तेव्हा जी काही इन्फॉर्मेशन हार्ड ड्राईव्ह मध्ये स्टोअर आहे ती तात्पुरत्या स्वरूपात रॅम मध्ये लोड होते. जेवढी आपली रॅम जास्त म्हणजे 8 GB, 32 GB, आता तर 32 GB वगैरे वापरतात. पूर्वी 2 GB, 4 GB वर पण काम चालू झालं. पण आता ऍप्लिकेशन खूप जास्त झालेले आहेत. काळानुसार कम्प्युटर फास्ट झालेले आहेत, यूज वाढलेला आहे, त्यामुळे आता मिनिमम 8 GB तरी पाहिजे आणि ते 32 GB पर्यंत आजकाल वापरली जाते. जेवढी जास्त रॅम त्यामुळे एकाच वेळी अनेक ऍप्लिकेशन सलग चालतात आणि ते मेन उद्देश रॅमचा असा असतो की हार्ड डिस्क हा मदरबोर्डला कनेक्टेड असतो तसा प्रोसेसरही मदरबोर्डला कनेक्टेड असतो. पण त्यांच्यात कोऑर्डिनेशन करताना कारण एकाच वेळी बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन प्रोसेसरला एक्झिक्यूट करायच्या असतात किंवा त्या सॉल्व्ह करायच्या असतात, त्याच्याप्रमाणे प्रोसेस करायची असते. तर त्याला लवकर इनपुट मिळावं त्याच्यासाठी ही टेम्पररी डेटा किंवा टेम्पररी इन्फॉर्मेशन जी प्रोसेसर पर्यंत पोहोचवायची आहे ती रॅम मध्ये स्टोअर केली जाते. ठीक आहे. आलं लक्षात. आणि तिसरं आपलं स्टोरेज डिव्हाइस असतं म्हणजे ते हार्ड ड्राईव्ह. हार्ड ड्राईव्ह मध्ये पण दोन पार्ट पडतात, एक एसएसडी आणि एचडीडी. तर एचडीडी आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह आणि एसएसडी आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. आता ह्या दोन मध्ये काय फरक आहे तर हार्ड डिस्क जी आहे एचडीडी ती जुन्या टाईपची हार्ड डिस्क आहे. त्याच्यामध्ये मोटर असते आणि ती मोटर फिरते. ज्यावेळेस अचानक लाईट जाते किंवा कम्प्युटर बूट होतो तर त्यावेळेस ती प्रोसेस करायला पण थोडा वेळ घेते नॉर्मली एसएसडीच्या तुलनेत आणि ती खराब व्हायचे चान्सेस पण जास्त असतात कारण जर त्याच्यावरती हेड असते, मोटर असते, ते अचानक बंद पडली तर डेटा इरेज होऊ शकतो, डेटा करप्ट होऊ शकतो. तर ट्रॅडिशनल हार्ड डिस्क आहेत पण त्या स्टोरेज साठी पूर्वी वापरले जायचे. आता एसएसडी. एसएसडी म्हणजे काय सॉलिड स्टेट आहे. याच्यामध्ये मोटरच नाही. मोटर नाहीये म्हणजे प्रोसेस व्हायला पण वेळ लागणार नाही. जसं आपला पेन ड्राईव्ह असतो, पेन ड्राईव्ह लावला की पटकन ऍक्सेस होतो तसाच हा एसएसडी म्हणजे पेन ड्राईव्ह सारखा प्रकार आहे. फक्त तो हार्ड डिस्क सारखा दिसायला असल्यामुळे तो कम्प्युटरच्या आतमध्ये फिट केला जातो मदरबोर्डला. पेन ड्राईव्ह आपल्याला डायरेक्टली मदरबोर्डला फिट नाही करता येत, तो युएसबी थ्रू फिट करावा लागतो. आणि ह्या हार्ड डिस्क ज्या असतात ते ह्या रॅम सारख्या तात्पुरत्या स्टोअर नाही करत डेटा, ह्या पूर्ण
कायमचा डेटा स्टोअर करतात. जोपर्यंत त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत तरी डेटा त्याच्यात स्टोअर राहतो. आणि HDD आणि SSD मध्ये SSD ही खूप फास्ट असते. आता सध्या काही दिवसांपूर्वीपासून एक 3-4 महिन्यापूर्वीपासून या SSD चे खूप प्राइजेस वाढलेले आहेत. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटरचं काम खूप वाढलेलं आहे आणि ते खूप फास्ट पण झालं पाहिजे नवीन युगात. कारण एवढा वेळ नाहीये कुणाकडे तो डेटा प्रोसेस करण्यासाठी, काही करण्यासाठी. तर त्यामुळं डेटा सर्व्हर्स किंवा डेटा सेंटर्स हे सगळे SSD आणि रॅम हे खूप वाढवायच्या मागे लागले. त्यामुळे काय झालेलं आहे की त्याची डिमांड खूप जास्त झालेली आणि सप्लाय ऑब्व्हियसली कमी. त्यामुळे SSDचे रेट 3 महिन्यांच्या आधी जे होते त्याच्यापेक्षा डबल, ट्रिपल रेटने वाढलेले आहेत. पण आता सगळ्यांनाच ते पाहिजेत कारण तुमचं काम जलद होतंय. त्यामुळे आता लोक SSD कडे जास्त वळतात. ठीक आहे. SSD थोड्या त्या मानाने स्वस्त असतात आणि मोठ्या क्षमतेचे असतात. आणि ह्या हार्ड ड्राईव्ह मध्ये काय होतं की हार्ड ड्राईव्ह मध्ये आपली मेन असते ऑपरेटिंग सिस्टीम. जो प्रोग्राम ह्या हार्डवेअरला रन करतो पूर्णपणे. मदरबोर्ड हे संगणकाचे मुख्य सर्किट बोर्ड असते. आपण जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे मदरबोर्ड हे संगणकाचे मुख्य सर्किट बोर्ड असते. यावर प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क हे सर्व जोडलेले असतात. या सर्व हार्डवेअर घटकांमधील संवादाची जबाबदारी मदरबोर्डचीच आहे. कारण या प्रत्येकाबरोबर कनेक्शन करून ठेवणं हेच त्याचं मुख्य काम आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सर्किट खूप मोठं असतं. आणि मेनली ज्यावेळेस पण कुठलाही चिप लेवलचा प्रॉब्लेम येतो किंवा लॅपटॉप बंद पडतो त्यावेळेस ह्या मदरबोर्डचाच प्रॉब्लेम असतो. त्या मदरबोर्डवरती बरेचसे कंपोनंट्स असतात वेगवेगळ्या टाईपचे. वेगवेगळ्या टाईपचे असे छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स असतात. तर यातला हा कॅपॅसिटर खराब झालाय समजा किंवा एखादी IC उडालेली आहे. तर ह्या दुरुस्त केल्याशिवाय तो परत चालू होणार नाही. जरी तुमचं रॅम, हार्ड डिस्क, प्रोसेसर सगळं चांगलं आहे. पण तुमच्या मदरबोर्डला प्रॉब्लेम आहे. तरी तुमचं कम्प्युटर ऑन होणार नाही. म्हणून जास्त करून मदरबोर्ड रिपेअरिंग हे खूप प्रॉफिटेबल बिझनेस आहे आता सध्या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पहिले इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असायला हवं आणि त्याच्यानंतर ह्या कंपोनंटचं असायला हवं. त्यावेळेस तुम्ही हे रिपेअर करू शकता. आता आपण मगाशी बघितलं विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे त्यालाच विंडोज म्हणतो आपण. ते विंडोज म्हणजे सॉफ्टवेअर आणि हे ज्या काही कंपोनंट्स आहेत प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क ह्याला म्हटलं जातं हार्डवेअर.